वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे बुधवारी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका मांडली। महाविकास आघाडीसोबत वंचित राहणार की नाही यावर मात्र आंबेडकर यांनी स्पष्ट वक्तव्य केलं नाही। या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी वंचितची पहिली यादी जाहीर केली। यामध्ये त्यांनी विदर्भातील 8 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत। गेल्या 70 वर्षात ओबीसी समाजातील खासदाराचं संसदेतील प्रमाण फार कमी दिसून आले, म्हणून आम्ही त्यांना जास्तीत जास्त उमेदवारी देण्याची घोषणा आंबेडकर यांनी केली आहे। तसंच मुस्लिम, जैन आणि गरीब मराठा समाजातील उमेदवारांना देखील तिकीट दिलं जाईल असंही त्यांनी जाहीर केले। वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतले उमेदवार आता कोण आहेत ते आपण पाहूया। भंडारा गोंदियामधून संजय गजानंद केवट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। गडचिरोली चिमूरमधून हितेश पांडुरंग मडवी, चंद्रपूरमधून राजेश वारलुजी बेल्ले, बुलढाण्यातून वसंत राजाराम मगर, अमरावतीमध्ये सुजात आंबेडकर यांना उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होतं, मात्र प्राजक्ता पिल्लेवन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर वर्ध्यामधून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली आहे। यवतमाळ वाशीमधून खेमसिंग प्रतापराव पवार, तर अकोल्यामधून स्वतः प्रकाश आंबेडकर लढणार आहेत। आता प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे राज्यातल्या राजकारणात काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।